नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हिरवी मिरची, तूर, मेथी आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समितीतील लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 103 क्विंटलने घटून आज 4,024 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 30 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 6,920 रुपये प्रति क्विंटल होता. तर अकोला बाजारात सोयाबीनची आवक आज 198 क्विंटलने वाढून 1,562 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 300 रुपयांची वाढ होऊन तो दर 6,800 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. तसेच अहमदपूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक 173 क्विंटलने घटून आज 267 क्विंटल पाहायला मिळाली. सरासरी दरात 2 रुपयांची किरकोळ घसरण होऊन आजचा दर 6,099 रुपये प्रति क्विंटल राहिला होता. राज्यातील अकलूज बाजारात लवंगी हिरव्या मिरचीची आवक कालच्या तुलनेत 11,485 क्विंटलने वाढून आज 11,500 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दरात कोणताही बदल झाला नसून आजचा दर 4,000 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर राहिला होता. तर नागपूर बाजारात लोकल हिरव्या मिरचीची आवक गुरुवारच्या तुलनेत 50 क्विंटलने वाढून आज 600 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 1,000 रुपयांची वाढ होऊन तो दर 4,250 रुपये प्रति क्विंटल झाला होता. त्याचबरोबर पुणे मोशी बाजारात हिरव्या मिरचीची आवक कालच्या तुलनेत 31 क्विंटलने वाढून आज 216 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 500 रुपयांची वाढ होऊन तो दर 4,000 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. आज लातूर बाजारात लाल तुरीची आवक कालच्या तुलनेत 718 क्विंटलने घटून आज 448 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 80 रुपयांची वाढ होऊन आजचा दर 7,920 रुपये प्रति क्विंटल होता. तर अकोला बाजारात तुरीची आवक 329 क्विंटलने वाढून आज 1,291 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 30 रुपयांची घसरण होऊन तो दर 7,750 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तसेच मलकापूर बाजारात लाल तुरीची आवक 100 क्विंटलने वाढून आज 1,020 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दरात कोणताही बदल झाला नसून तो दर 8,100 रुपये प्रति क्विंटल होता. राज्यातील बाजार समितीतील छत्रपती संभाजीनगर बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत 5,200 नगांनी वाढून आज 15,500 नग झाली होती. मात्र सरासरी दरात 300 रुपयांची घसरण होऊन तो 650 रुपये प्रति शेकडा होता. तर पुणे मोशी बाजारात लोकल मेथीची आवक कालच्या तुलनेत 1,900 नगांनी वाढून आज 10,100 नग झाली होती. तसेच सरासरी दरात 5 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 13 रुपये प्रति नग होता. तसेच श्रीरामपूर बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत 1,900 नगांनी घटून आज 5,100 नग झाली होती. मात्र सरासरी दरात कोणताही बदल झाला नसून आजचा दर 12 रुपये प्रति नगांवर स्थिर पाहायला मिळाला. राज्यातील प्रमुख बाजार समितीतील छत्रपती संभाजीनगर बाजारात मोसंबीची आवक गुरुवारच्या तुलनेत 12 क्विंटलने वाढून आज 47 क्विंटल झाली होती. सरासरी दरात 450 रुपयांची वाढ होऊन आजचा दर 3,350 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. तर नागपूर बाजारात लोकल मोसंबीची आवक कालच्या तुलनेत 524 क्विंटलने घटून आज 21 क्विंटल पाहायला मिळाली. मात्र सरासरी दरात कोणताही बदल झाला नसून तो दर 1,500 रुपये प्रति क्विंटल कायम होता. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.